हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधला 13 चॅप्टर. त्याचं नाव आहे कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत कार्बन, त्याची ऑकरन्स प्रॉपर्टीज आणि ॲलोट्रॉप्स. त्याच्यानंतर हायड्रोकार्बन्स, कार्बन डायऑक्साईड अँड मिथेनचे ऑकरन्स प्रॉपर्टीज अँड युजेस. सो स्टार्टिंगलाच त्यांनी कॅन यू रिकॉलमध्ये 3 क्वेश्चन दिले आहेत. सो फर्स्ट इज what is element and what are the different types of elements. So आपल्याला माहितच आहे element is a substance that can't be broken down into any other substances. म्हणजे एलिमेंट हा असा सबस्टन्स आहे ज्याला आपण फर्दर ब्रेकडाऊन करू शकत नाही. आणि त्याचे टाईप्स आहेत ते म्हणजे मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. मेटलमध्ये येतात ते म्हणजे कॉपर, आयर्न, ॲल्युमिनियम. नॉन मेटल्समध्ये क्लोरीन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन. आणि मेटलॉइड्समध्ये येतात ते म्हणजे सिलिकॉन आहे, आर्सेनिक आहे, बोरॉन आहे. सो मेटलॉइड्स आपल्याला माहीतच आहे, ते त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज मेटलच्या असतात तर काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या असतात. जर एक्झाम्पल घेतलं, सपोज आपल्याकडे एक सबस्टन्स आहे दॅट इज CO2 आणि त्याला जर आपण फर्दर त्याचं ब्रेकडाऊन केलं तर त्यापासून आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजन असे 2 एलिमेंट मिळतील. बट आपण कार्बन आणि ऑक्सिजनला फर्दर डिवाइड करू शकत नाहीत. सो कार्बन हा एक एलिमेंट आहे आणि ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे. सेकंड इट व्हॉट रिमेन्स बिहाइंड ऑन अ कम्प्लीट कंबशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. जेव्हा आपण एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कम्प्लीट कंबशन करतो, मग आपण त्याला पूर्णपणे बर्न करतो, तेव्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळतं. थर्ड इज व्हॉट type of element is a carbon, give some information about it. सो आपण या एंटायर चॅप्टरमध्ये हेच बघणार आहोत. बट आपल्याला ही तर माहीत आहे की कार्बन इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट आणि तो नेचरमध्ये अबंडंटली मिळतो. आणि मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बन हा एक मेन कन्स्टिट्युएंट ऑर द मेन एलिमेंट असतो. त्यानंतर ट्रायदिसमध्ये एक एक्सपेरिमेंट दिला आहे छोटासा. टेक सम मिल्क इन अन इव्हॅपोरेटिंग डिश, हीट द इव्हॅपोरेटिंग डिश ऑन अ बन्सन बर्नर. व्हॉट रिमेन्स बिहाइंड ॲट द बॉटम ऑफ द इव्हॅपोरेटिंग डिश ऑन अ कम्प्लीट इव्हॅपोरेशन ऑफ द मिल्क. जेव्हा आपण दुधाला एका इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घेऊन त्याला हीट करतो, जोपर्यंत ते दूध पूर्णपणे इव्हॅपोरेट होत नाही तोपर्यंत हीट करतो, त्यानंतर आपल्याला एक रेसिड्यू मिळतो. आणि तो रेसिड्यू काय असतो तर तो रेसिड्यू म्हणजेच कार्बन असतो. अजून एक दिले एक्सपेरिमेंट, तो म्हणजे टेक अ स्मॉल सॅम्पल ऑफ शुगर, वूल, ड्राय लिव्स, हेअर, सीड्स, स्प्लिट पल्सेस अँड प्लास्टिक इन अ सेपरेट टेस्ट ट्यूब. Heat each test tube and observe the changes taking place in the substances. म्हणजे आपल्याला सेपरेट टेस्ट ट्यूबमध्ये हे जे काही सॅम्पल्स दिले आहेत, शुगर, वूल, ड्राय लिव्स, हे घ्यायचं आहे आणि त्यांना हीट करायचं आहे आणि त्यानंतर काय चेंजेस होतात ते बघायचे आहेत. व्हॉट डज द ब्लॅक सबस्टन्स रिमेनिंग इन ईच टेस्ट ट्यूब इंडिकेट. सो आपण या सगळ्या सबस्टन्सना जेव्हा बर्न करतो, त्यांचं कंबशन होतं, तेव्हा एक ब्लॅकिश सबस्टन्स शिल्लक राहतो शेवटी, रेसिड्यू ज्याला आपण म्हणतो. तो रेसिड्यू म्हणजेच काय तर तो कार्बन असतो. कार्बन, द एलिमेंट कार्बन इज अवेलेबल अबंडंटली इन द नेचर अँड ऑकर्स इन अ फ्री ॲज वेल ॲज इन अ कंबाईन्ड स्टेट. In this chapter, let us study the properties of non-metallic element carbon. सो कार्बन हा असा एक एलिमेंट आहे जो नेचरमध्ये अबंडंटली मिळतो, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे.
आणि तो कसा आहे तर फ्री ॲज वेल ॲज इन अ कंबाईंड स्टेट. फ्री स्टेट म्हणजे तो एकटाच कार्बन असेल आणि कंबाईंड स्टेट म्हणजे तो दुसऱ्या एखाद्या एलिमेंटसोबत कंबाईंड फॉर्ममध्ये असेल. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईडमध्ये जो कार्बन आहे तो ऑक्सिजनसोबत कंबाईन आहे. सो असा हा कार्बन नेचरमध्ये खूप अबंडंटली फ्री ॲज वेल ॲज कंबाईंड स्टेटमध्ये मिळतो. साईडला कार्बनचा सिम्बॉल दिला आहे. सो कार्बनचा सिम्बॉल आहे सी, कॅपिटल सी. आपण कार्बनला कॅपिटल सीने रिप्रेझेंट करतो. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6, ॲटॉमिक मास आहे 12 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 4. व्हॅलेन्सी कार्बनची आहे ती म्हणजे 4 अँड इट इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट. त्यानंतर अजून एक छोटासा एक्सपेरिमेंट दिला आहे. मेक अ लिस्ट ऑफ ऑल सबस्टन्सेस ऑब्जेक्ट्स दॅट यू यूज इन अ डेली लाईफ फ्रॉम मॉर्निंग टिल अ नाईट अँड डिवाइड दोज सबस्टन्सेस इंटू द कॉलम्स इन द फॉलोइंग टेबल्स. आपण आपल्या डेली लाईफमध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे काही यूज करतो ते आपल्याला या कॉलम्समध्ये फिल करायचं आहे. त्याच्यामधला फर्स्ट आहे तर मेटॅलिक ऑब्जेक्ट्स. तर मेटॅलिक्स ऑब्जेक्टमध्ये आपण ॲड करू शकतो आपण घरामध्ये जे काही वेसल्स यूज करतो, जी भांडी यूज करतो, लाईक ॲल्युमिनियमची भांडी झाली, लोखंडाची भांडी झाली. अर्थन आणि ग्लास ऑब्जेक्ट्स. तर ग्लास ऑब्जेक्ट्समध्ये आपण जे काचेचे ग्लास वापरतो किंवा काचेचे बोल्स जे यूज करतो ते येतात. अर्थनमध्ये आपण मातीची भांडी पण यूज करतो काही वेळेला, ती येऊ शकतात. प्लस आपल्या घरामध्ये आरसा असतो तो आहे. आपण जे स्पेक्टॅकल्स यूज करतो, चष्मा, तो येऊ शकतो. अदर ऑब्जेक्ट्स ऑर सबस्टन्सेस. अदर ऑब्जेक्टमध्ये येतं ते म्हणजे फूड, आपण जे काही खातो. त्यानंतर कपडे, क्लोथ्स, ओके, एक्सेट्रा. असं सगळं आपल्याला 3 टाईपमध्ये डिवाइड करायचं आहे. नाऊ लुक ॲट द लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स इन अ लास्ट कॉलम. It contains foodstuffs, clothes, medicines, fuels, wooden objects, etc. Carbon is a common and important constituent of all these substances. सो आपण जे काही खातो फूड स्टफ आहे, सो त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. सो या सगळ्यामध्ये कार्बन हा असतोच. जर आपण क्लोथ घेतले त्याच्यामध्ये वूल येतं आहे, सिल्क येतं आहे, मेडिसिन्स आहेत किंवा काही वुडन ऑब्जेक्ट आहेत. तर या सर्वांमध्ये कार्बन हा एक कॉमन आणि इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूएंट असतो. त्यानंतर कॅन यू रिकॉल और कॅन यू टेलमध्ये दिलं आहे व्हॉट इज कंपाऊंड, हाऊ आर कंपाऊंड फॉर्म्स. सो कंपाऊंडचं डेफिनेशन बघायला गेलो तर compound is an unique substance that forms when 2 or more elements combine chemically, and compound forms as a result of chemical reaction. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट हे एकत्र येऊन एक सबस्टन्स बनवतात त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. म्हणजेच केमिकल रिॲक्शनमध्ये जे प्रोडक्ट फॉर्म होतं that is compound. Compounds obtained directly or indirectly from the plants and animals are called organic compounds, and compounds obtained from the minerals are called inorganic compounds. जे आपल्याला डिरेक्टली नेचरमधून प्लांट आणि ॲनिमल्सपासून मिळतात त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हटलं गेलं आहे, आणि जे आपल्याला मिनरल्सपासून मिळतात ते आहेत इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन कार्बन. जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्या मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन हा असतोच. कार्बन इज द मेन एलिमेंट इवन इन अ सेल्युलर DNA and RNA that transfer the hereditary characteristics from one generation to the next. सो आपल्यामध्ये जे DNA आणि RNA आहेत
ते आपल्यातले काही जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्या एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास करतात. तर अशा DNA आणि RNAमध्ये सुद्धा कार्बन हा एक मेन कन्स्टिट्युएंट आहे. The German chemist Wohler synthesized an organic compound urea from an inorganic compound ammonium cyanide. Ever since then, many organic compounds have been made from inorganic compound. And carbon was found to be the main element in all these compounds. सो आतापर्यंत आपण बघितलं की आपल्याला नेचरमधून जे डिरेक्टली आणि इनडायरेक्टली जो कार्बन मिळत होता, ज्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणत होते, तो प्लांट आणि ॲनिमलपासून मिळत होता. आतापर्यंत तो सिंथेसाइज्ड किंवा त्याला लॅबोरेटरीमध्ये बनवलं नव्हतं. बट हे जे जर्मन केमिस्ट आहेत वोलर, त्यांनी एका इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून एक ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवला. म्हणजेच त्यांनी अमोनियम सायनाइडपासून युरिया बनवला आणि तेव्हापासून इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनवले जाऊ लागले. आणि या सगळ्या कंपाऊंड्समध्ये कार्बन हा एक मेन एलिमेंट होता. अँड हेन्स द ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज अ केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड. आणि म्हणूनच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड असे देखील म्हणतात. सो खाली एक रिॲक्शन दिली आहे. NH4 + CNO- when heated gives NH2CONH2, that is urea. त्यानंतर आहे occurrence of carbon. The name carbon is derived from the Latin word carbo meaning coal. आपल्याला माहीतच आहे कोल म्हणजे कोळसा आणि त्याचा मिनिंग आहे तो म्हणजे कार्बो. तर या लॅटिन कार्बो वर्डपासून कार्बन असं हे नाव डिराईव्ह झालं. द कार्बन इज फाउंड इन नेचर इन अ फ्री ॲज वेल ॲज अ कंपाऊंड स्टेट. आपण बघितलंच की कार्बन हा फ्री किंवा कंपाऊंड स्टेट म्हणजेच कंबाईंड स्टेटमध्ये असतो. द कार्बन इन अ फ्री स्टेट इज फाउंड ॲज अ डायमंड अँड ग्राफाईट. फ्री स्टेटमध्ये जे एक्झाम्पल आहेत ते म्हणजे डायमंड आहे आणि ग्राफाईट. अँड इन द कंबाईंड स्टेट द फॉलोविंग कंपाऊंड्स. फर्स्ट आहे ॲज अ कार्बन डायऑक्साईड अँड इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट सच ॲज अ कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन. त्यानंतर फॉसिल फ्युएल्स आहेत. त्यामध्ये येतो कोल, त्याला आपण कोळसा म्हणतो, पेट्रोलियम आहे आणि नॅचरल गॅस. कार्बोनिशियस न्यूट्रिएंट्स आहेत. त्यामध्ये येतात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स अँड नॅचरल फायबर्स म्हणजे जे नैसर्गिक धागे आहेत ते आहेत कॉटन, वूल अँड सिल्क. इज प्रॉपर्टीज ऑफ कार्बन. ॲलोट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन. सो पहिले बघूया आपण व्हॉट इज ॲलोट्रॉपी. सम एलिमेंट्स ऑकर इन नेचर इन मोर दॅन वन फॉर्म. The chemical properties of these different forms are the same but their physical properties are different. This property of element is called allotropy. म्हणजे काही असे एलिमेंट आहेत ते एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात. म्हणजेच ते केमिकली सेमच आहेत. कार्बन हा कार्बनच असेल बट त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, त्याचा ॲपिरन्स बघायला गेला किंवा त्याचा कलर असेल तर ते हे सगळं डिफरंट आहे. लाईक कार्बन, सल्फर अँड फॉस्फरस ऑल्सो एक्झिबिट द ॲलोट्रॉपी. म्हणजे कार्बनचे जसे ॲलोट्रॉप आहेत तसे सल्फर आणि फॉस्फरसचे सुद्धा आहेत. नेक्स्ट इज ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. सो कार्बनचे जे ॲलोट्रॉप्स आहेत त्यांना मेनली 2 टाईप्समध्ये डिवाइड केले आहेत. द फर्स्ट इज क्रिस्टलाइन फॉर्म अँड सेकंड इज एमॉर्फस फॉर्म. आपण क्रिस्टलाइन फॉर्म्समध्ये बघूया. क्रिस्टलाइन फॉर्म ॲज अ रेग्युलर अँड अ डेफिनेट अरेंजमेंट ऑफ ॲटम. म्हणजे क्रिस्टलाइन फॉर्म्स जे क्रिस्टल्स असतात त्याच्यामध्ये ॲटम्सची जी अरेंजमेंट असते ते एकदम डेफिनेट अँड रेग्युलर असते. म्हणजेच ते एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरच सिच्युएटेड असतात. दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. सो त्यांना मेल्ट होण्यासाठी किंवा बॉईल होण्यासाठी जे टेम्परेचर लागते ते अतिशय हाय असते. A crystalline form has a definite geometrical shape, sharp edges and plain surfaces. So त्यांना पर्टिक्युलर शेप असतो, त्यांचे एजेस शार्प असतात. ओके. The carbon has a 3 crystalline allotropes. First is diamond. Diamonds are found in India mainly in Govalkonda, Karnataka,
and Panna, Madhya Pradesh. Diamonds are also found in South Africa, Brazil, Belgium, Russia and America. सो इंडियामध्ये डायमंड्स कुठे मिळतात तर कर्नाटकामधील गोवलकोंडा आणि मध्य प्रदेशमधील पन्नामध्ये. आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये बघायला गेलं तर त्यात येते साऊथ आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया अँड अमेरिका. नेक्स्ट इज स्ट्रक्चर. In diamond, every carbon atom is bonded to the four neighboring atoms by covalent bond. Therefore, the diamond has a tetragonal three-dimensional structure, which makes it very hard. बाजूला डायमंडचं एक सिम्प्लिफाईड स्ट्रक्चरसुद्धा दिलं आहे. तर डायमंडमधला जे कार्बन आहेत ते कार्बन ॲटम बाजूच्या 4 नेबरिंग ॲटमशी कोवॅलंट बॉन्डनी अटॅच आहेत किंवा बॉन्डेड आहेत. कोवॅलंट बॉन्ड म्हणजे bond that involves sharing of electrons. Okay, so जेव्हा ॲटम्स मध्ये इलेक्ट्रॉन पेअर्सची शेअरिंग होते तेव्हाच कोवॅलंट बॉन्ड बनतो. सो ॲज वी नो द कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती 4 आहे आणि डायमंडमधला प्रत्येक कार्बन ॲटम हा बाजूच्या 4 ॲटम बरोबर बॉन्डेड आहे. त्यानंतर प्रॉपर्टीजमध्ये आहे ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. म्हणजे जो प्युअर डायमंड आहे तो नॅचरल सबस्टन्समधला जे नैसर्गिक मटेरियल आहे त्यातला सर्वात हार्डेस्ट असा सबस्टन्स आहे. द डेन्सिटी ऑफ डायमंड इज 3.5 ग्रॅम पर cm3. द मेल्टिंग पॉईंट ऑफ डायमंड इज 3500 डिग्री सेल्सिअस. When a diamond is heated at 800 degrees Celsius in the presence of oxygen, carbon dioxide is given away. In this process, no other product beside the carbon dioxide is formed. म्हणजे जेव्हा डायमंडला 800 डिग्री सेल्सिअसवरती ऑक्सिजनसोबत हीट केलं जातं तेव्हा जे प्रोडक्ट मिळतं ते फक्त आणि फक्त कार्बन डायऑक्साईड असतं. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्वंट. डायमंडला आपण कोणत्याच सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करू शकत नाही. ॲसिड ऑर बेसेस हॅव द नो इफेक्ट ऑन डायमंड. कितीही स्ट्रॉंग ॲसिड घ्या किंवा बेस घ्या त्याचा डायमंडवर काहीही इफेक्ट होणार नाही. डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज इट डज नॉट हॅव द फ्री इलेक्ट्रॉन्स. आपण बघितलं की जी कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 4 आणि डायमंडमधला प्रत्येक कार्बन ॲटम हा बाजूच्या 4 नेबरिंग ॲटम बरोबर ती कोवॅलंट बॉन्डनी अटॅच आहे, बॉन्डेड आहे. सो त्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नाहीत आणि त्यामुळे डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर दिले आहेत ते म्हणजे युजेस. डायमंड्स आर यूज इन अ ग्लास कटिंग अँड अ रॉक ड्रिलिंग मशीन्स. सो जे मोठे मोठे दगड आहेत, रॉक आहेत किंवा ग्लास आहे त्याला कट करण्यासाठी आपण कोणतंही सॉफ्ट मटेरियल यूज करू शकत नाही. सो जेव्हा त्यांना ड्रिल करायचं असते तेव्हा आपण जे ड्रिलिंग मशीन्स वापरतो त्या ड्रिलिंग मशीन्सचं जे हेड असतं ते डायमंडनी बनवतात. बिकॉज डायमंड हा सर्वात टफेस्ट असा सबस्टन्स आहे. डायमंड्स आर यूज्ड इन ऑर्नामेंट्स. आपण जे ज्वेलरीज वगैरे यूज करतो त्यामध्ये डायमंड यूज करतात हे आपल्याला माहीतच आहे. डायमंड नाईव्स आर यूज्ड इन अ आय सर्जरी. डायमंड डस्ट इज यूज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड्स. Diamond is used to make the windows, giving the protection from radiation in space and in artificial satellites. म्हणजे जे काही सॅटेलाइट्स वगैरे आहेत तर त्यांचं बाहेरून जे काही रेडिएशन येतात त्या रेडिएशनपासून प्रोटेक्शन होण्यासाठी त्यांच्या ज्या विंडोज आहेत त्यामध्ये डायमंड यूज करतात. नेक्स्ट एलोट्रॉप इज अ ग्राफाइट. ग्राफाइट इज फाउंड इन अ नॅचरल स्टेट in Russia, New Zealand, America and India. म्हणजे नॅचरल स्टेटमध्ये आपल्याला ग्राफाइट कुठे कुठे मिळतो तर रशिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि इंडिया. द लेड यूज इन अ पेन्सिल इज मेड बाय मिक्सिंग द ग्राफाइट विथ अ क्ले. आपण जे पेन्सिल यूज करतो त्याच्यामध्ये लेड असतं
आणि ते लेड कसं बनवतात तर बाय मिक्सिंग ग्राफाईट विथ अ क्ले. दिस प्रोसेस वॉज डिस्कवर्ड बाय द निकोल्स जॅक्स कॉन्टे in 1795. Next is structure. The every carbon atom in a graphite is bonded to the 3 other carbon atoms in such a way that the hexagonal layer structure is formed. So बाजूला एक स्ट्रक्चर दिलं आहे ग्रॅफाईटचं आणि आपण बघू शकतो की कार्बन ॲटम्स एकमेकांना अटॅच आहेत आणि एक हेक्झागॉन फॉर्म झाले. सो ग्राफाईटमधले जे कार्बन ॲटम आहेत ते बाजूच्या 3 कार्बन ॲटमशी अटॅच आहे. ग्राफाईट क्रिस्टल इज मेड ऑफ मेनी शीट्स और लेयर्स ऑफ कार्बन ॲटम्स. म्हणजे एक ग्राफाईट क्रिस्टल जेव्हा फॉर्म होतो तर तो कसा फॉर्म होतो जेव्हा ह्या ज्या शीट्स आहेत त्या एकमेकांवरती रचल्या जातात आणि या शीट्स एकत्र मिळून एक ग्राफाईट क्रिस्टल फॉर्म होतो. These layers slip over each other on applying pressure. One layer of graphite is called graphene. हे जे ग्राफाईट आहेत ते ग्राफीनचं कलेक्शन आहे. एक एक्सपेरिमेंट दिलं आहे. सो त्यासाठी जे ॲपरेटस आहेत ते पेन्सिल, इलेक्ट्रिक वायर्स, बॅटरी और सेल, स्मॉल बल्ब, वॉटर, केरोसिन, टेस्ट ट्यूब, lead, pencil, etc. And procedure I remove the lead from pencil and fill it with your finger. What color it is, try to break the lead with your hand. आपण जे पेन्सिल यूज करतो त्यामधलं आपण जर लेड रिमूव्ह केलं आणि त्याला आपण फिंगरनी फिल केलं तर ते कसं असतं तर ते थोडंसं ब्रिटल असतं, इझिली ब्रेक होऊ शकतं आणि त्याचा कलर असतो तो ब्लॅकिश असतो. असेंबल द ॲपरेटस ॲज शोन इन द डायग्राम. सो बाजूला दिलं एका पेन्सिलची 2 टोकं जे आहेत लेडची त्याला बल्ब आणि एक सेल अटॅच केली आहे. स्टार्ट द इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट अँड ऑब्झर्व व्हॉट डिड यू फाईंड. त्यानंतर टेक सम वॉटर इन अ टेस्ट ट्यूब, टेक सम केरोसिन इन अदर टेस्ट ट्यूब, पुट अ लेड डस्ट इन अ बोथ द टेस्ट ट्यूब, व्हॉट डिड यू फाईंड. सो ह्याचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते प्रॉपर्टीजमध्ये दिले आहेत. सो ग्राफाईट फाउंड इन अ नेचर इज अ ब्लॅक, सॉफ्ट, ब्रिटल अँड स्लिपरी. म्हणजे जो नॅचरल फॉर्ममध्ये ग्राफाईट जो मिळतो तो ब्लॅक असतो, सॉफ्ट, ब्रिटल आणि स्लिपरी असतो. ब्रिटल मीन्स त्याला थोडंसं जरी प्रेशर आपण अप्लाय केलं तर तो इझिली ब्रेक होऊ शकतो. इनसाइड ईच लेअर ऑफ ग्राफाईट द फ्री इलेक्ट्रॉन मूव कंटिन्युअसली विदिन द एंटायर लेअर. दॅट इज वाय द ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण पाहिलं की ग्राफाईटमधले जे कार्बन आहेत ते 3 नेबरिंग कार्बन ॲटमशी अटॅच आहेत आणि कार्बनची व्हॅलन्सी आहे 4. सो त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. सो या फ्री इलेक्ट्रॉन्समुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होऊ शकतो. सो दॅट इज वाय द ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ड्यू टू द लेअर स्ट्रक्चर द ग्राफाईट कॅन बी यूज्ड फॉर रायटिंग ऑन अ पेपर. म्हणजे ग्राफाईटचा जे स्ट्रक्चर आहे ते लेयर्ड आहे, म्हणजे खूप सारे ग्राफीनचे लेयर एकत्र येऊन एक ग्राफाईट बनतं. सो आपण जेव्हा पेन्सिलने पेपरवरती लिहितो तेव्हा त्याचा जो लेयर आहे ग्राफाईट त्याचा एक लेयर पेपरवरती सोडतो आणि त्यामुळेच आपण लिहू शकतो. अँड दॅट्स वाय द ग्राफाईट कॅन बी यूज फॉर रायटिंग ऑन अ पेपर. The density of graphite is 1.9 to 2.3. Graphite does not dissolve in most solvents. त्यानंतर जे आहेत ते म्हणजे युजेस ऑफ ग्राफाईट. ग्राफाईट इज यूज फॉर मेकिंग द लुब्रिकंट्स. लुब्रिकंट्स म्हणजे मशिनरीजमध्ये वगैरे जे ग्रीज यूज करतात, लुब्रिकंट्स आहेत त्याच्यामध्ये ग्राफाईट यूज करतात. ग्राफाईट इज यूज्ड फॉर मेकिंग द कार्बन इलेक्ट्रोड्स. याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण जर घरामध्ये बॅटरीजमध्ये वगैरे जे सेल यूज करतो लाईक पेन्सिल सेल, त्याला जर आपण ओपन करून बघितलं त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा एक रॉड असतो, म्हणजे एक इलेक्ट्रोड असतो. तर तो जो इलेक्ट्रोड आहे तो ग्राफाईटचा बनलेला असतो. ग्राफाईट इज यूज इन अ पेन्सिल फॉर रायटिंग. ग्राफाईट इज यूज इन अ पेंट्स अँड पॉलिश. ग्राफाईट इज यूज इन आर्क लॅम्प्स विच गिव्ह अ व्हेरी ब्राईट लाईट. आर्क लॅम्प म्हणजे युजली जे स्ट्रीट लॅम्प्स असतात ना,
अशामध्ये ग्राफाईट यूज केला जातो. नेक्स्ट इज फुलरिन. The fullerene, an allotrope of carbon, is rarely found in nature, found in a soot and in an interstellar space. सूट म्हणजे जी काजळी असते, एखादा सबस्टन्स, एखादा आपण काहीतरी बर्न करतो, त्याचं कंबशन होतं, तेव्हा जी सूट असते ना, त्याच्यामध्ये आपल्याला फुलरिन बघायला मिळतो. आणि इन इंटरस्टेलर स्पेस म्हणजे जे गॅलेक्सी आहे किंवा स्टार्स आहेत त्यांच्यामधली जी स्पेस आहे त्यामध्ये. द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ फुलरिन इज बकमिन्स्टर फुलरिन, दॅट इज C60. This allotrope of carbon is named fullerene after the architect Richard Buckminster Fuller because the structure of C60 resembled the structure of the geodesic dome he designed. म्हणजे हे बकमिन्स्टर फुलरिन हे जे नाव मिळालं आहे ते कशा प्रकारे मिळालं तर एक आर्किटेक्ट होते रिचर्ड बकमिन्स्टर फुलर आणि त्यांनी एक जिओडिक्स डोम, एक स्ट्रक्चर म्हणजे डोम शेपमध्ये एक स्ट्रक्चर डिझाईन केलं होतं. डोम मीन्स घुमट. तर त्याचा जो काही शेप होता तो या ॲलोट्रोपच्या शेपसारखा होता. म्हणजे हा ॲलोट्रोप आणि त्याचा शेप एकदम सेम डोमसारखा होता आणि म्हणून त्याला बकमिन्स्टर फुलरन असं नाव देण्यात आलं. Harold Kroto, Robert Kuhl, and Richard Smalley were given the Nobel Prize in Chemistry 1996 for the discovery of this carbon allotrope, fullerene C60. C60, C70, C76, C82, and C86 are the other example of fullerene. Their molecules occur in a small number in a soot. So हे C60, C70 हे फुलरिनचे दुसरे काही एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर प्रॉपर्टीज. द मॉलिक्युल्स ऑफ फुलरिन्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ बकी बॉल्स अँड बकी ट्यूब्स. सो इकडे स्ट्रक्चर दिलं आहे तर ते ह्याचा बॉल शेप आणि ट्यूब शेपमध्ये आपल्याला मिळतात. देर आर 30 to 900 कार्बन ॲटम्स इन अ वन मॉलिक्यूल ऑफ फुलरिन. म्हणजे फुलरिनच्या एका मॉलिक्यूलमध्ये 30 to 900 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतात. द फुलरिन्स आर सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट सच ॲज अ कार्बन डायसल्फाईड अँड क्लोरोबेन्झिन. आपण बघितलं की डायमंड आणि ग्राफाईट हे कोणत्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होत नव्हते, बट द फुलरिन इज सॉल्युबल इन कार्बन डायसल्फाईड अँड क्लोरोबेन्झिन. त्यानंतर युजेस आहेत. फुलरिन्स आर यूज्ड ॲज अ इन्सुलेटर, म्हणजेच they are the bad conductors of electricity as well as heat. Fullerenes are used as a catalyst in a water purification. A catalyst means एक असा सबस्टन्स जो रिॲक्शन फास्ट करण्यासाठी यूज करतात बट तो रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. सो वॉटर प्युरिफिकेशनमध्ये फुलरिनला कॅटलिस्ट म्हणून यूज करतात. ॲट अ सर्टन टेम्परेचर द फुलरिन एक्झिबिट्स द सुपर कंडक्टिव्हिटी. नॉर्मल टेम्परेचरवर फुलरिन्स जे आहेत ते इन्सुलेटर्स म्हणून यूज करतात, बट ॲट अ सर्टन टेम्परेचर म्हणजे एक असं टेम्परेचर आहे तिकडे फुलरिन सुपर कंडक्टिव्हिटी शो करतात. सो असे हे डायमंड, ग्राफाईट आणि फुलरिन असे कार्बनचे क्रिस्टलाईन ॲलोट्रोप्स होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नॉन क्रिस्टलाईन म्हणजेच जे ॲमॉर्फस फॉर्ममध्ये आहेत ते बघणार आहोत. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.